लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. प्रेक्षको नमस्कार, मी महेश भोसले. सिटी लाईन न्यूज मध्ये तुमचे स्वागत. संगमनेर तालुक्यातील चनेगाव येथील दाड खुर्द आणि चनेगाव शिव रस्त्यावर असलेल्या लोहाळे वस्ती येथे जाण्यासाठी तिथल्या ग्रामस्थांना रस्ता नसल्याने इथली मोठी दिरंगाई मोठी तारांबळ नागरिकांची उडत आहे. येथील विद्यार्थ्यांना लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्याने मोठ्या मुश्किलीने पायवाट करावा लागते. तर याबाबत आपण येथील ग्रामस्थ सर्व येथील ग्रामस्थ आणि नागरिक यांच्या मुलाखती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण बघू शकता इकडं पूर्णपणे पाण्याचा प्रवाह जोरदार चालू आहे. त्यामुळं इकडं नागरिकांनी येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. येथील नागरिक भाऊसाहेब अण्णा लोहाळे यांच्याशी आपण याबाबत संपर्क साधणार आहोत. तर काय सांगाल? हा एक कितीला आहे तू शाळेत? परत बोल. मॅडमला वारंवार मी अर्ज दिलेले आहे. 1-2-2023 मी अर्ज दिलेला आहे की आमच्या दलित वस्तीतून मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठी रस्ता नाही. परंतु ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिल्यानंतर सरपंच व ग्रामसेवक मॅडमला सांगितलं की मॅडम आमच्या दलित वस्तीसाठी आम्हाला जाण्या येण्याच्या घेण्यासाठी गोष्टी आम्हाला 2 गाड्या टाकून द्या. परंतु मॅडम वारंवार विचारला असताना मॅडम नुसती आरीवारीची भाषा करून आम्हाला दलित लोकांना नुसतं उडवडीचे उत्तर देत असते. त्यानंतर
चौडीचं उत्तर देऊन पण परत त्याचा फॉलोअप घेण्यासाठी गेलो. मॅडम म्हटली मला प्रशासनाने एवढा खर्च करायला लावलेला नाही, प्रशासनाला मला विचारणे घेऊन काय खर्च करू शकत नाही आणि सरपंचाला म्हटलं मला या लोकांचे काम करायला आवडतच नाही, हे मी त्यांच्यामध्ये करणार मी तुम्हाला अशी मी म्हणत असते रामशिवक मॅडम. तिला नेहमीप्रमाणे आम्ही कुठलाही प्रश्न विचारला की आम्हाला सुविधा सांगतच नाही. शासनाकडे तुमची काय मागणी आहे या निमित्तानं? शासनाकडे आमची मागणी अशी आहे की आम्हाला गरीब गोष्टीतून एक गोष्टीतून आम्हाला रस्ता देण्यात यावा. आमचे बालगोपाल शाळेत जातात, ते शाळेसाठी जाण्या येण्यासाठी रस्ता करून देणे ही आमची शासनाकडे मागणी आहे. हे किती दिवसापासून तुम्हाला रस्ता नाही? हे जवळजवळ 3-4 वर्षापासून आम्हाला रस्ता नाही. जसे पाठीमागे याचा पाऊस आला तेव्हा पण असंच त्यांना मी अर्ज दिला होता. त्यांनी त्या अर्जाची कुठलीही काही दखल घेतली नाही. आतापर्यंत 5-6 वर्षापासून त्यांनी आमची दखल घेतली. आणि वारंवार त्यांचं त्याच्याकडे जातात, परंतु तिकडची मॅडम काय आम्हाला काही हेच करू देत. जर तुमचा हा रस्ता झाला नाही, तुमचं पुढचं नियोजन काय असणार आहे? झाला नाही तर आम्ही उपोषण करणार, व्हिडिओला पत्र देणार, हा. कलेक्टरला देणार आणि त्याचं उपोषण आम्ही सगळे देणार. अजून काय सांगायचं या रस्त्याबाबत? त्याबद्दल एवढंच आहे की आमच्या गरिबांसाठी आम्हाला जेव्हा भेटण्यासाठी गोष्ट आहे तर त्यांनी आम्हाला जाणे येण्याचा रस्ता शासनाने करून द्या, नाहीतर आम्ही आंदोलन करणार.